नमस्कार सगळ्यांना. आता आपण अगदी भजन ऐकूया. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। कुटुंब परिवार सुखदारा, मान धन लाज लोकन की। कुटुंब परिवार सुखदारा, मान धन लाज लोकन की। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। लोग दुनिया के मोह में अगर लूटे तो लूटन दे। लोग दुनिया के मोह में मौज लूटे तो लूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। वो ब्रह्मानंद ने पटकी, अगर फूटे तो फूटन दे। वो ब्रह्मानंद ने अगर फूटे तो फूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। बघा, आपला आता निस्पृहपणावरचा समास चालू आहे. तर निस्पृह माणसाचं त्याचं मनोभूमिका याच्यात या भजनात सांगितली आहे. ते आपण त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते बघू, पण आधी आपली प्रार्थना. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा.
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपला अभ्यास वर्ग सुरू व्हायच्या आधी एक सूचना तुम्हाला सगळ्यांना करायची आहे की हे आता हॅकिंग व्हॉट्सअप वरती डिजिटल वरती सगळं आपल्याला काळजी घ्यायला लागते. तर आपला दासबोधाचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर आता तुम्हाला आपला 3 वर्षाचा परिचय आहे आपला. तर आपण काही एकमेकाला काही कोड वगैरे काही मागत नाही, काही एकमेकाकडनं माहिती मागत नाही. नुसती आपली एक लिंक पाठवली जाते आणि त्याच्यावर आपला व्यवहार चालतो. आता हा काही वेळेस तुम्हाला ह्या दासबोधचा ग्रुप वापरून काही कोणाकडनं काही मेल येईल, त्याच्यावर क्लिक करू नका, डिलीट करून टाका. अहो हे सगळीकडे झालंय. परवा दिवशी मला US पोस्टल ऑफिस मधनं त्यांच्या नावाने व्हॉट्सअप आला, हे टेक्स्ट आला की तुमचं पॅकेट आलं इकडे. मला कुठलंच पॅकेट येणार नव्हतं त्यामुळे मी काय त्याच्यावर क्लिक केलं नाही, काही नाही. सगळे असं आहे, टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली म्हटल्यानंतर ही डिजिटल वाटमारी सगळीकडे चालू आहे. तर आता आपण सावध राहायला पाहिजे, एवढाच त्याच्यातला अर्थ. पण तुम्ही सावध राहा. म्हणूनच आपण तो फक्त ऍडमिन फक्त ग्रुप केलाय, त्याच्यावर सगळ्यांना पोस्ट करायला मुळी परवानगीच नाहीये. त्यामुळे आपलं फोकस राहायला मदत होते. ठीक आहे. आता आपला हा विषय चालू आहे, 14वा अध्याय, आपला 14वा दशक सुरू होत आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं निस्पृह लक्षण, त्याच्यावरती आपलं चिंतन सुरू आहे. मी असं म्हटलं होतं की हा दशक हा हा समास या 14व्या दशकाचा पाया आहे. कारण ते कॅनव्हास तुम्ही चित्र रंगवतात ना, त्याला एक वॉश देतात बघ. आणि मग तो वॉश सगळ्यात महत्वाचा असतो. आणि मग त्याच्यावर तुमचं चित्र कसं रंग उठणार ते ठरतं. तसं हे आता ह्या दशकाचे वैशिष्ट्य आहे की निस्पृहपणावरती इतका भर दिलाय त्यांनी. सगळ्यात मोठा समास 80 ओव्या आहे. आणि मग आता बाकीचे जे आहेत की आता ज्याला आपण गेल्या वेळी आपण हे सामाजिक नेतृत्व ज्याला म्हणतो, किंवा आता त्याच्यामध्ये समर्थांनी भिक्षा म्हटले, आता मठ जरी म्हटला तरी त्याला पैसे लागतात. आता अमेरिकेमध्ये सुद्धा मठ असला तरी त्याला आता पाण्याचं बिल असतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं, काहीतरी हिटिंग कुलिंग. त्याला आपण सोप्या शब्दामध्ये एक फंड रेझिंग करू. तर पैसे कमवायचा हेतू नसतो, पण तो कसा करावा, किती करावा, त्याच्याच मागे किती लागायचं, त्याच्याविषयी फार चिंतन असणं जरूर आहे. हम्म. आणि मग समास या दशकामध्ये हे इतके सुंदर बघा. नेहमी आपल्याला प्रश्न असतो, परमार्थ आणि प्रपंच या दोघांचा संयम कसा राखायचा, कसं शिकायचं, हे इतके त्याला म्हणतात आपण प्रॅक्टिकल अप्रोच आहे ना हा. इतका सुंदर प्रॅक्टिकल अप्रोच हा इतका दशक कोणाला कुठे मिळणार नाही आपल्याला. फारच सुंदर विवेचन आहे. तर आता गेल्या ह्याच्यामध्ये माझा ह्या समाज खूप मोठा आहे असं म्हटलं, पण त्याची फोड द्यायची राहील. आपण नेहमीचा समाज इतका मोठा आहे, तर असं आहे, हे आता अगदी ढोबळ मानाने वर्गीकरण आहे. काय आहे की पहिल्या 1 ते 4 ओव्यांमध्ये समर्थांनी विषय प्रवेश केला. त्यांनी कसं सांगितलं, त्याची शेवटची फार त्यांनी काय म्हणतात मिश्किलपणे सांगितलं की निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये. आणि म्हणले आणि म्हणे ओळखीमध्ये मुळीच जाऊ नये, असं सांगून की मी निस्पृह झालोय असं. हा, असं त्यांनी सुंदर सांगितलं. त्यांनी का की आपल्याला जरूर असतं, आपली आध्यात्मिक प्रगती आपल्याला जपायला लागते. पण त्यांनी विषय प्रवेश सांगितला की निस्पृहता जरूर आहे. नंतर 5 ते 12 या ओव्यांमध्ये आपली प्रत्येकाची वैयक्तिक एक अंतरंग साधन असते की, कोणी जप करत असेल, कोणी सोमवार करत असतील, कोणी एकादशी करत असतील, जे जे काही तुम्ही कुठल्या तुमच्या देवतेची वैयक्तिक तुमचं एक इष्ट देवतेची प्रार्थना तुम्ही करत असाल, ही अंतरंग साधनं लोकांमध्ये असताना त्याचा संबंध काय आहे हे सांगणारे या ओव्या आहे. नंतर आता आपण समाजात वावरतो, तर त्याच्यामध्ये आता असं आहे, आपले वेगवेगळे रोल असतात. कोणी सेक्रेटरी असतो, कोणी प्रेसिडेंट असतो, कोणी काय असतं. मग त्याप्रमाणे मग त्याचं आपापलं त्याचं स्टेटस सांभाळायला लागतं.
की त्या स्टेटस प्रमाणे आपली जबाबदारी पण बदलत असते. मग हे साधकाच आहे, पण या सगळ्या जबाबदाऱ्या जरी असल्या, आपण काय ट्रेझरर असू, प्रेसिडेंट असू, सेक्रेटरी, जे काय असे असू आपण, पण मुख्यतः आपण सगळे कोण आहोत? आपण साधक आहोत. हा, ते विसरायचं नाही. हे न विसरण्यासाठी या ओव्या फार महत्वाच्या. त्यानंतर 24 ते 42 मध्ये असं असतं ना, धोक्याचं वळण, असं ड्राईव्ह करत असाल तर एक असं जागा असते, संभाव्य अपघाताची जागा. तसा एक संभाव्य अवनती म्हणजे डाऊनफॉल घडण्याची स्थान, प्रसंग, हे समर्थांनीच वर्णन केलं. आणि नंतर आता असं आहे की समाजामध्ये तुम्ही समजा तुम्ही साधक म्हणा किंवा स्पीकर असाल, तर स्पीकर, मगाशी मी म्हंटल ना की आपण सर्वथा उत्तम साधक असतो. तर एक संतकांनी खूप छान सांगितलं, ते म्हणले तुम्ही समाजामध्ये, अध्यात्मामध्ये स्पीकर असाल, पण यू शुड बी सीकर फर्स्ट. स्पीकर असणार तर ठीक आहे, पण तुम्ही यू शुड बी सीकर फर्स्ट आणि मग स्पीकर. पण तो स्पीकर जरी झाला तरी कुठे काय बोलावं याला मर्यादा आहे. समाजामध्ये पब्लिक स्पीकिंग मध्ये तुम्ही खाजगीमध्ये मत व्यक्त करणं वेगळं, आणि त्या व्यासपीठावर उभं राहून मत व्यक्त करणं वेगळं आहे. नंतर त्यानंतर 60 ते 70 ओव्यांमध्ये एक उपासनेला बघा एक बहिरंग असतं, स्थूल उपासना असते. म्हणजे काय, तुम्ही काय अभिषेक करत असाल, काही 21 दुर्वा वाहत असाल, जे काय असं, त्याला एक स्थूल अंग असतं. त्याला त्याचं पण सामाजिक नेतृत्व करायला लागतं. सगळ्यांना सगळ्याच मध्ये इंटरेस्ट असतो असं नाही. कोणाला कशात असतो, कोणाला कशात असतो, पण ते स्थूल अंग पण सांभाळायला लागतं, आणि त्याचं अंतरंग जे आहे ते सुद्धा सांभाळायला लागतं. त्या उपासनेच, तर ही सूक्ष्म उपासनाचा, आणि या दोन्हीमध्ये सामाजिक नेतृत्व आपल्याला करायला लागतं. ते बघा, केवढे केवढे वेगळे वेगळे आयाम, म्हणजे त्याचे डायमेन्शन समर्थांनी किती सुंदर समजावून सांगितले. आणि हे सगळं असंच आहे असं नाही, पण या ओव्यांमध्ये हा विषय प्रामुख्याने आला. थोडं अगदी ब्लॅक अँड व्हाईट डिस्ट्रीब्युशन नाही आहे, थोडं सगळीकडे, थोडा विषय थोडाफार सगळीकडे निस्पृहपणाच आहे. आणि मग सगळ्यात शेवटच्या ओबीमध्ये आता असं आहे, तुम्ही निस्पृहपण सगळं सोडायचं जरी असलं तरी साधकाचं बघा, समर्थ किती प्रॅक्टिकल आहे. समर्थ म्हणतात, मी सगळं सोडलं मग मला काय मिळेल? तर सगळं सगळं सोडल्याचं पण फळ समर्थांनी दिलेलं आहे, बरं का. मला इतकी गंमत वाटली ओवी वाचून, की निस्पृहपणाचं निरूपण दिलं, पण ते निस्पृहपणाची फलप्राप्ती समर्थ सांगताय. आता हे सगळं एक ढोबळ मानाने आहे. आता आपण आपल्या ओव्या बघू. तर काय झालं गेल्या 2 आठवड्यामध्ये, ते मला कारण प्रसंगाने आपल्या दासबोध ग्रुप मधले 2-3 जण भेटले बघा, की ते आपल्या वर्गाला येतात, आणि त्यांचं काही कारणाने इथे सॅन अँटोनियो डॅलसला येणं झालं, तर माझी भेट झाली त्यांची. तर त्या काही प्रश्न आहेत काही त्यांच्या कारणानं, तर त्या प्रश्नांची उत्तर पण आपण बघूया. आता ही आपण गेल्या वेळी आपण या ओव्या बघितल्या, की ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, आणि हे सगळं कशासाठी? जेणे राहे समाधान निरंतर. आपल्या समाधानासाठी हे सगळं आपण बघतो. ठीक. मग आता त्याच्यावर आपण या ओव्यावर प्रश्न आहे की आपण याला आपण म्हटलं, प्रथम मल्ल निबर्हण, म्हणजे सगळ्यात जे कठीण प्रमेय आहे तेच आधी सोडव. सगळे संत तेच सांगतात. तो रामकृष्ण परमहंसांनी त्याला कामिनी कांचन म्हटलं. समर्थांनी पण इथे सांगितलं, कांता दृष्टी राखू नये किंवा द्रव्य दारा पाहू नये. म्हणजे त्याचं वर्णन ऐकू नये. किंवा कोणी समजा काही विनोद पण जरी सांगायला लागला ना, त्याला सांगायचं, हे बघ, हा जरा पाचकळ विनोद असेल ना, मला नको सांग. किंवा आपणच तिथनं उठून जावं. त्यांनी काय होतं, आपलं साधना करताना आपलं मन सूक्ष्म संवेदनाशील होत राहत, म्हणजे ऍब्सॉर्ब आपण पटकन होतो साधना करत असतात. तर कळलं की हा आता काय, हा विनोद काय, कोणी गोष्ट रंगवून सांगत आहे, विनोद काही फारसा ऐकण्यासारखा नाही,
आपणच तिथनं उठून जावं, म्हणजे आपल्या कानावर ते पडत नाही. हम्म. तर आता असं आहे, प्रश्न असा आहे की अ, हे पैसे किंवा जे निस्पृह, तर एकाने त्यांच्याच शब्दात सांगतो. आणि हे आपलं असं आहे की प्रश्न मोकळेपणे विचारतात, त्यामुळे आपल्याला पण विचार होत. ते काय म्हणले, आम्ही म्हणले स्वप्रयत्नाने पुरुषार्थ करून सगळं आम्ही मिळवलंय हे, आणि आता ते तुम्ही आम्हाला सोडायला सांगता, तुम्हाला हे धर्मार्थ दान करायला सांगता आम्हाला. तर म्हणे तुम्ही आश्रम बांधला, ते आश्रम बांधताना आम्हाला विचारून नाही बांधला. मग आता आश्रम बांधल्यावर तर आमच्याकडे मागायला कशाला येतात दक्षिणा? तुम्ही अं, बरोबर आहे त्यांचं. तर म्हणले आम्ही हे सगळं स्वप्रयत्नाने सगळं वैभव आम्ही जमा केलेलं आहे. तर ही म्हणले ही तुमची निस्पृहता समजण्यास कठीण आहे. हं. बरोबर आहे, समजण्यास कठीण आहे. तर त्यांना मी असं सांगितलं की आपण जीवनामध्ये अनेक ध्येय ठेवू. प्रत्येक, आता त्यांनी सांगितलं हे सगळं आम्ही स्वप्रयत्नाने मिळवलंय. मग त्यांना काय अमुक या इथे टेक्सासमध्ये हा हिली रिजन जो आहे, त्याच्यामध्ये खूप अहो किती प्रत्येकाची इथे घरांचे त्यांचं काय म्हणायचं झोनिंग असं आहे की प्रत्येकाची 8-10 एकर जागा आहे, आणि त्याच्यामध्ये अगदी मोठमोठे महाल बांधल्यासारखं इथे महाल आहेत सगळे मोठे मोठे. तर म्हणे माझं हे ध्येय होतं की आम्ही इथे सेटल व्हायचं. म्हटलं चांगलं आहे, त्यात वाईट काही नाही. म्हणलं आमची अशी ध्येय होती काही काही. मग घरात घरात स्विमिंग पूल असतो, बाहेर स्विमिंग पूल असतं, काय काय विचारू नका, सगळं चांगलं आहे, सगळं ठीक आहे म्हणून नाही. पण त्यांना मी म्हटलं आपण अशी सगळी विविध ध्येय आहोत. ते घडलेली गोष्ट सांगतो मी, माझ्या मनाने नाही सांगत आहे. त्यांच्याकडे ते लायब्ररीत घेऊन गेले मला, त्यांच्या आणि ते प्रसिद्ध आहे, त्यांनी एनजीओ मध्ये काम केलंय भारतामध्ये. जेव्हा 2-3 चक्रीवादळं झाली त्यावेळेस त्यांनी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. मग त्यांचे भारतातल्या माजी 2-3 पंतप्रधानांबरोबर फोटो पण आहेत, असं सगळं ते मोठं आहे. ते दाखवलं सगळं मला त्यांनी. आणि मला म्हणले, हे म्हणे सगळं मी जमवलंय सगळं खरं, पण म्हणले आता ह्याचं नंतर काय करणार? माझी मुलं म्हणली मला हे नकोय, हे काही नको आम्हाला. हे काही म्हटलं नाही त्यांना, पण म्हटलं बघा असं आहे की जीवनाचं ध्येय काय आहे. आपल्याला जीवनात अनेक ध्येय आहेत, ते चांगलं आहे, पण जीवनाचं पण काही ध्येय असणार की नाही. मग ते म्हणे हे सगळं आम्ही मिळवलं, पण म्हणे आता ह्याचं काय पुढे होणार. खरंय. तर हे ध्येय आपल्याला ठरवायला पाहिजे. तर आज आपण भजन ऐकलं, त्यांनी कसं सांगितलं, मुझे हे काम ईश्वर से. मग आता ते मुलं म्हणली आम्हाला फोटो नकोत, आम्हाला हे तुमचे सगळे पंतप्रधान बरोबर काढलेले फोटो सगळे नकोत, आम्हाला काही नको ते. मग ठीक आहे, नको. माझं ध्येय काय ठरलंय, मुझे हे काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन. त्यांना त्यांना नसेल, नको. आपल्याला निराश व्हायचं काही कारण नाही. आपण चांगलं करतो, चांगलं त्यांनी एनजीओ काम केलं, त्याचा गौरव लोकांनी केला, त्याचा आदरार्थ त्यांना सन्मान मिळाला, यात वाईट काहीच नाही. फक्त त्यात अडकायचं नाही आहे आपल्याला. ह्याला निस्पृह म्हणलंय, की निस्पृह तुम्हाला कर्तृत्व करायला समर्थ नाही म्हणत नाही. हा, पण जे मिळालंय ते चांगलं आहे. ठीक आहे, आता पुरे मला नको. आता आणखीन आता काय झालं, आता हे जीवनाचं मुझे हे काम ईश्वर से हे ज्यांना उमगलं आहे ते साधक. ते मुझे हे काम ईश्वर से हे ध्येय असं आहे की ज्याच्यामध्ये कधीही निराशा येणार नाही. आणि ते पूर्ण झाल्यावर मग आता काय करू असा प्रश्न येणार या ध्येय मिळालं. ते साधक, त्यांना उमगलंय ते. आणि ते ध्येयात जे पोचलेले आहेत ते संत. हा, आता एक ह्याच्यातला संत आणि साधक मधला एक फरक मला फार जाणवला. इथे अहो चिन्मय मिशनचं एक रिट्रीट सेंटर आहे. इथून बरंच 3.5-4 तासांनी ड्राईव्ह करून आहे, आणि त्याच्या आजूबाजूला काही नाहीये. ही 140 एकर जागा आहे चिन्मय मिशनची, आणि तिथे युवकांचा शिबिर चालू आहे तिथे. आणि तिथे निस्पृहपणाचे संबंध आहे म्हणून सांगतोय हे. पण तेच त्याच्याच बरोबर ती साधक आणि संत कसा आहे ते समजण्यासाठी सांगतो. तर मी पोहोचलो तिथे,
मग ते अगदी त्याच्या आजूबाजूला खरंच काही नाहीये, म्हणजे तो एंट्रन्स रोड आहे हे सुद्धा समजायला लागतं. तर तिथे पोहोचल्यानंतर मला एकाचा फोन आला, ते पण येणार होते. ते म्हणले, अरविंद तू पोहोचलास का तिथे? म्हटलं, हो पोहोचलो. म्हणजे आता मी इथे ह्या ठिकाणी आहे, इथनं कसं यायचं सांग. म्हटलं मला नाही माहिती कसं यायचं. नाही म्हणे, मी ह्या ठिकाणी आहे. तर माझा काही जीपीएस तिथे चालत नव्हता. म्हटलं तुम्ही म्हणतात म्हणजे बरोबर आहे, पण मला तुम्ही जिथे आहात तिथून इकडे कसं यायचं मला नाही सांगताय. अरे पण म्हणे तू पोचलायस ना चिन्मय मंगलमला, मला सांग ना. म्हटलं मी इथल्या एका जाणकार माणसाला देतो, तो सांगेल तुम्हाला. मग तिथे आपला एक ते मदत करायला येतात मेकॅनिक सारखे आहेत ते सगळे, हो 140 एकर जागा ते लॉन मूव वगैरे करायला मदत करतात, त्यांना दिला. मग त्यांनी सांगितलं. तर हा साधक आणि संतांमधला फरक आहे. साधक असताना आपल्याला समाधान होत असतं, पण खरं समाधान कसं मिळवायचं हे संतच सांगतात. कसं आपण ते संतांकडनं शिकून आपल्याला समाधान मिळतं, पण ते गुरु आज्ञा असल्याशिवाय किंवा संतांचं नीट मनापासून ऐकल्याशिवाय तिथे कसं पोचायचं ते समजत नाही. तर हा जो कॅम्पला बघा निस्पृह यांनी जो प्रश्न विचारला की ही तुमची निस्पृहता समजण्यास कठीण आहे, तर ह्या युवकांच्या शिबिरामध्ये तुम्हाला मी नुसतं सांगतो, मी ऐकून घ्या. त्यांच्याकडे पहिल्या दिवशी काय त्यांना एक्सरसाइज होता माहितीये का? सगळं त्यांचं मीडियन एज वॉज 24. ओके, या कॉलेजच्या युवकांचं सगळे जमले होते तिथे. 8 आठवडे राहायला, 6 ते 8 आठवडे जमणार आहेत, जमले तिथे. त्यांच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना एक्सरसाइज होता नो मिरर, आरसा काढून, आरसा नाही. दुसऱ्या आठवड्यात, त्याच्यानंतरच्या आठवड्यात होता नो कॉस्मेटिक्स. आणि नंतरच्या आठवड्यात होता, आता तिथे आपल्यासारखे गृहस्थ लोक तिथे अन्न क्षेत्रामध्ये व्हॉलेंटिअर म्हणून आहेत, तर शिजवायला मग त्या अम्मांना सांगितलं होतं की या पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एकच डिश बनवायची, खिचडी आणि कढी. ब्रेकफास्ट लंच डिनर एकच, तेच. हा एक्सरसाइज होता. आणि त्याच्यात मीठ नव्हतं, मीठ नाही घालायचं. आणि आणि हे आठवड्याभरात करताना मौनम, मौन होत, बोलाच नाही. आणि हे युवक आपण करतायत बरं. हं, ते मला तर ते सगळे भावी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता तिथे दिसल्या सगळ्या, आपण. आणि आता मी काल जेव्हा परत आलो इकडे, तेव्हा ते 24 तास अखंड हनुमान चालीसा जप कीर्तन करत होते. त्यांनी बऱ्याच 36-40 चाली वेगवेगळ्या रागातल्या जमवल्या. त्यातले 2-3 गायक आहेत, एक तबला वाजवतो, एक पेटी वाजवतात. कुठनं कुठनं आलेत, त्रिनिदातून आलेत, काही काही कुठून आलेत. मग त्यांच्या वेगवेगळ्या त्या देशातल्या चालींवर ते हनुमान चालीसा सगळं त्यांच्या टीम पाडल्यात त्यांनी, आणि 24 तास हनुमान चालीसा करत. हे बघा, आपल्याला ते युवक करत आहेत, मग आपल्याला आपल्याला जेवढं उमजेल तेवढं निस्पृहपणा समर्थ समजावून सांगत आहेत. आपल्याला काय अडचण आहे का? आपल्याला काय तक्रार आहे का करायला? हे आपल्याला मनाने तरी पटू द्या, म्हणजे जेव्हा आपण हळूहळू करू. हा, ठीक. तर हे ध्येय गाठण्यास आपण अगदी सोपं करू. हा समास म्हणजे काय आहे की या ध्येय गाठण्यास आडकाठी आणणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल मनापासून नावड असणं म्हणजे निस्पृहता. आता कोणी आपल्याला दिलं आईस्क्रीम आणून की अरे आता हे पुन्हा आता आईस्क्रीम खायला लागणार मला, तर त्याच्या आईस्क्रीम बद्दल कठीणच आहे जरा बोलतोय मी, पण त्या आईस्क्रीम बद्दल नावडता आईस्क्रीम आल्यावर आता कशाला आईस्क्रीम आणलं असं वाटलं पाहिजे, की माझा संकल्प तुटत आहे गोड खाण्याचा, किंवा गोड मधली माझी आवड कमी व्हायचा. बर, आता बघा, आपण आता एक प्रश्न विचारला आणि हा समास ह्या दशकाचा पाया आहे असं आपण म्हटलं, म्हणून आपण आणखीन थोडा विचार करू. करायचा का विचार आणखीन थोडा? तर बघा, पूज्य गुरुदेवांचेच विचार बघू. कारण का ध्येय ठरवल्यानंतर आपण संतांना विचारून ध्येय ठरवायचं, आपलं ठरलं
संतांना विचारून ध्येय ठरवायचं की हे चिन्मयानंदांचे विचार आहेत बरं, मी मनाने नाही सांगत. आपल्याला काय हवे ते आपण एकदा निश्चित ठरवा, बसा शांतपणे, नक्की काय ते ठरवा. आपल्याला जर धन, संपत्ती, मान, जनप्रियत्व हे सगळं जर काही पाहिजे असेल, किंवा ते म्हणतात इंद्रिय अधीन सुखाच्या आपण मागे असू, पण असलो तर हे फक्त गुरुदेवच असं बोलू जाणे बरं. ते सांगतात कृपया देवाचे भजन करून वेळ वाया घालवू नका. हे हे फक्त हे असं फक्त गुरुदेवच म्हणू जाणे की तुम्हाला काय हवं ते ठरवा, आणि हे तुम्ही मुळीच वेळ फुकट घालू नका. उगाच कशाला वेळ फुकट घालवायचा. हम्म. मग काय करा, पण स्वप्रयत्नाने कष्ट करून सन्मानाने कार्यरत राहा. यू बी बिझी, व्हॉट एव्हर तुमचं जे काही ध्येय आहे ते परिश्रमाने आणि सन्मानाने, कोणाकडे काही मागू नका, बिझी राहा. पण आयुष्यात जर सुख, समाधान आणि शांती हवी असेल, ही चॉईस ऑफ वर्ड्स आर इज रिअली ग्रेट. ही चॉईस ऑफ वर्ड्स आर सो अमेझिंग. पण आयुष्यात जर सुख, समाधान आणि शांती हवी असेल आणि स्वावलंबी आणि आत्मसंयमी जीवन जगायचे असेल, तर भगवंताची कास धरा, त्याला आळवा. कसं? तर स्वाध्याय, प्रवचन आणि निधिध्यासन कर. आता बघा त्यांची चॉईस ऑफ वर्ड्स कसे बघा. त्यांनी धनसंपत्ती, मान, सन्मान, जनप्रियत्व एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सुख, समाधान आणि शांती असं घातलं. म्हणजे जणू काही या दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही. म्हणजे हे हवंय का हे हवंय. बघा त्यांचं कसं ते, किती त्यांनी कौशल्य आणि शब्द रचना त्यांची आहे. आणि काय म्हणले, इंद्रिय आधीन सुखाच्या मागे असाल, आणि त्याच्या बरोबर उलट्या पाड्यात काय म्हणले, स्वावलंबी आणि आत्मसंयमी जीवन जगायचे असेल तर. हे दोन वेगळे वेगळे आहे. आता बघा की भगवंताची प्रार्थना करण्यासाठी पात्र होणे म्हणजे निस्पृह होणे, असा मी आपला एक सोपा अर्थ काढला. की मी प्रार्थना करतो, पण माझी प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते का? आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे. मग ती पात्रता भगवंतापर्यंत, भगवंताची प्रार्थना पात्रता मनात येण्यासाठी जी एलिजिबिलिटी येणं आहे, म्हणजे निस्पृह होणे आहे. सोपं झालं की नाही? आता बघ, आता एक स्टेप पुढे जा. मग आता पुढच्या ओळीवर पण प्रश्न आहे, म्हणून हे करूया की आता हे सगळं ठीक आहे. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द घेऊ नये आपणावर. तुला मग तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं का की दिल्या द्रव्य घेऊ नये. मी अखंडानंद स्वामींच्या आठवणी ऐकत होतो, त्यांनी लिहिलेल्या आठवणी वाचत होतो. तर दिल्या द्रव्य घेऊ नये त्याचा मला इतका सुंदर दृष्टांत त्याच्यामध्ये मिळाला की त्यांचं बघा, त्यांचं वृंदावन जे आहे, तिथे सगळे राधा आणि कृष्ण या भक्तीपंथी लोक जिथे जास्तीत जास्त वृंदावनला जातात, तिथे त्यांचा वेदांत आश्रम. खूप कमी जण जातात त्यांच्या आश्रमात. तर एक जण आले, मग राहतात तिथे. मग ते काय स्वामींना म्हणलं दुसऱ्या दिवशी उठल्यावर, आता ही त्यांची आठवण बघा, 71-72 सालची आठवण. त्यांचा वावर व्यापारी समाजामध्ये जास्ती होत, अखंडानंद स्वामींचा मारवाडी समाजामध्ये. तर ते हे व्यापारी उठले, त्यांच्याकडे राहायला आले होते. ते काय म्हणले, स्वामीजी, महाराजजी, त्यांना म्हणायचे महाराजजी, महाराजजी, माझ्या स्वप्नामध्ये एक देवी आली आणि म्हणले राधा राणी आली, आणि त्याने सांगितलं की स्वामींना 5,000 रुपये द्या. आता ही 71 साली 5,000 रुपये पुष्कळ पैसे होते. अखंडानंद म्हणले, मी त्याला सांगितलं मला नको तुझे पैसे, मला भरपूर आहे आश्रमामध्ये, मला तुझे पैसे नको. तर त्यांचा स्वामीजींशी परिचय होता, म्हणून त्यांनी अखंडानंद स्वामींना विचारलं की का नको, मी 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 आपण तुम्हाला पैसे देतोय, का नको?
तर म्हणले तू जे स्वप्नाचा दृष्टांत दिलास ना, तो मला आवडला नाही. म्हणले म्हणजे काय? म्हणे अरे, म्हणजे तुला स्वतःला नाही वाटलं, तुला स्वप्न पडलं आणि तू देतोयस. तुला हवं असलं, तुला आश्रम आवडला, आश्रमाचं काम आवडलं आणि तू देत आहे, तर एक गोष्ट वेगळी होती. पण तुला स्वप्न पडलं, आता म्हणे उद्यामध्ये स्वप्नामध्ये तुला नवीन फॅक्टरी उघडायची आहे आणि देवीने येऊन सांगितलं की अखंडानंद महाराजांकडे 50 लाख रुपये आहेत, त्यांच्याकडनं घे. तर मी कुठून देऊ तुला? मला नको तुझे 5,000 रुपये. दिल्या द्रव्य घेऊ नये. ते म्हणले तुला, आता म्हणजे तुला तुझ्या स्वप्नातल्या देवीला जर मी खरं मानलं, तर मग म्हणजे तिनं जर सांगितलं उद्या की अखंडानंद महाराजांकडनं फॅक्टरी उघडण्यासाठी 5 लाख रुपये घे, तर मी मला द्यायला पाहिजेत ना माझ्यापाशी. किती फार थोर संत होते. आणि ते फार त्यांचं त्या आश्रमातलं वर्णन आहे ना, अतिशय कमीत कमी याच्यात राहायचे. म्हणजे साबण नाही, हाताने धुवायचे कपडे सगळे, असं सगळं होतं. आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि किती आनंदात असं. बर. हा, ह्या ओबीवर प्रश्न आहे की भोगी मन असो नये. तर ठीक आहे, आपण 11 आणि 12 ओव्या नंतर बघू, कारण इथे आपण थांबलो होतो. 10व्या ओवीवर आधी बघू. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये जीवित्वाची. तर पुढे आशा धरू नये जीवित्वाची म्हणजे काय? म्हणजे काय, म्हणे जिवंत पण नाही राहायचं का? तर असं नाही, इतका असा असा अर्थ नाही. तर पहिली गोष्ट काय माहितीये का, भोगी मन. आपल्याला चिन्मयानंद स्वामींनी काय आपल्यामध्ये रिफ्लेक्शन करण्यासाठी एक पॉइंटर काय दिला चिन्मयानंदांनी, की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, की मला जास्तीत जास्त इंद्रिय सुख मिळावी, असं माझं ध्येय आहे का? भोगी तर म्हणे भोगी मन असू नये. आणि भोग कसे भोगता येतात? भोग आपण देहाने भोगतो. हा, म्हणून देह, मग आता देह जर का देह, आता तुमचं खूप मजले चढून जर घर असेल, मग आता त्याला लिफ्ट बसवायला पाहिजे, नाही तर तळमजल्याच्या खोलीत राहायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. देह दुःखे त्रासू नये. आणि मग काय म्हणायचं, एक जण म्हणलेच की आता हे ह्या जन्मी नाही हो, आता पुढच्या जन्मी. आता पुढच्या जन्मी पुन्हा सुरू करायचं, म्हणून म्हणले पुढे आशा धरू नये जीवित. तर असं आहे की निस्पृहता हे आपलं ध्येय आहे. आणखी आता वेगळ्या तऱ्हेने आपण विचार करू. या निस्पृहपणावरती वेगळ्या तऱ्हेने विचार करू. निस्पृह होणं, मन शुद्ध करणं हे आपलं ध्येय झालं. मी हे माझ्या मनाने नाही सांगत आहे बरं. त्यांचं काय झालं, ते हे जे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना ते ध्यान धारणा करतात आणि त्यांच्या स्टडी ग्रुपमध्ये अपरोक्ष अनुभूती हे चालू आहे ग्रंथ. तर ठीक आहे, म्हटलं आपण निस्पृहता आहे ध्येय धरू. कारण का, भगवंताच्या प्रार्थना आपल्याला एलिजिबिलिटी येण्यासाठी आपण निस्पृहता आहे म्हणते. हम्म. मग त्यासाठी मग निस्पृहता अंगी येण्यासाठी काय पाहिजे? तर तितिक्षा हे साधन पाहिजे. तर तितिक्षा म्हणजे काय? प्रश्न. तर बघा, हा त्यांचा अपरोक्षानुभूतीतला श्लोक आहे हा. विषयेभ्य परावृत्ती. वृत्ती, आपलं मन जातं तिथे, ते तिथनं परत आलं पाहिजे विषयापासून, की हे मला नको. मग ह्याच्यापेक्षा पुढची पायरी काय, नेक्स्ट स्टेप, परमो परतीर ही सा. परम उपरती ही सा. उपरती स्त्रीलिंगी आहे म्हणून सा म्हणते. त्याच्यापेक्षा वरची श्रेणी काय, उपरती, मनातच विचार नाही येतात, ती उपरती झाली. आणि म्हणजे कसं होणार शक्य, मग त्यांनी काय होईल, सहनम सर्व दुःखाना तितिक्षा सा शुभा मता. हे ग्रंथकार सांगतायत की त्यांचं मत किंवा त्यांचा सिद्धांत असा आहे की हे शुभ आहे, की अशी ज्याच्या मनात धारणा होईल की सहनम सर्व दुःखाना, हे शुभ आहे, माझ्या जीवनात आलेल्या अडचणी या शुभ आहेत, ते चांगलं झालं. मग आता ही तितिक्षा म्हणजे काय, सहनम कसं सहन करायचं, ते शंकराचार्यांचाच एक
वेगळा ग्रंथ आहे विवेक चूडामणी. कारण त्यांनी आपण कुठल्या याच्यावर विचार करतोय, मनामध्ये भोग असू नयेत, की मला जर भोग भोगायला मिळाले तर चांगलं. आणि समजा माझ्या देहदुःखामुळे म्हणा किंवा प्रारब्धामुळे म्हणा, मला जर माझे भोग विलास मला ज्या वस्तू मिळत नसतील तर त्रासू नये. असं नाही म्हणू की या जन्मी मला हे सगळं सुख भोगायला नाही मिळत आहे, पुढच्या जन्मी करेल. तर नाही नाही नाही. हे माझ्या मनातनं सुख भोगायची अपेक्षाच गेली पाहिजे. ते तितिक्षा म्हणजे काय, हे ते विवेक चूडामणी नावाचा फार सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की तितिक्षा कसं सहन करायचं. सहनम सर्व दुःखानाम कसं, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम. अप्रतिकार म्हणजे त्याला विरोध नाही करायचा. तर आता पुन्हा प्रश्न येतो, अप्रतिकार म्हणजे काय. अप्रतिकार ते लगेच पुढच्या ओवीत सांगून ठेवते. चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. चिंता आणि विलाप करायचं नाही. तर तुम्हाला भगवंत अत्यंत दयाळू असतो. आता बघा, मी ते युवकांचं उदाहरण सांगितलं ना, त्यांनी ब्रेकफास्ट लंच डिनरला मीठ न घातलेली खिचडी केली, पण त्याचा त्यांनी गवगवा नाही केला. मग त्याचा जो वर्किंग स्टाफ होता त्यांनी पण गवगवा नाही केला. तर मी बाय चान्स असं झालं, मी दुसऱ्या दिवशी पोहोचलो तिथे. माझा जी ड्युटी होती मला माहित नव्हतं असं केलंय. तर मग तिथे मी स्वयंपाकघरात मदत करायसाठी गेलो होतो खरं यावेळी. तर म्हटलं काय भात करायचा का, तर त्या ज्या प्रमुख होत्या त्या म्हणल्या नाही नाही म्हणे, आता असं आहे, एक आठवडा त्यांना तांदूळ भात नाही देणार आहे. म्हटलं का, तर म्हणे त्यांनी गेल्या आठवडाभर खिचडीच खाल्ली. म्हणून म्हणे मुलांना आता म्हणे मी शक्यतो तांदूळ त्यांना नाही देणार, वेगळी व्हरायटी करा. पण त्यांनी तक्रार म्हणून नाही सांगितलं, मुलांनी पण तक्रार नाही केली. जी मुलं भेटली तेव्हा अगदी प्रसन्न भेटली. चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. म्हणजे काय, मनामध्ये जे असतं ना, त्यांनी असं केलं म्हणून असं झालं, ते मनामध्ये सुद्धा काही रेसिड्यू नाही उठता का चिंत, तर ती आपलं जे दुःख सहन करणं आहे ते साधना म्हणून देवाकडे रुजू होईल. हा, माझ्या गैरसोयीबद्दल मी जर तक्रार करत राहिलो, मग ती उपासना नाही झाली. ती उपासना कशी होईल. ती बिना तक्रार सहन करणं, तर ती उपासना झाली. ठीक आहे. मग आता पुढे आशा धरू नये जीवित्वाची. पुढे आशा धरू नये ह्याला एका समर्थानेच एका ठिकाणी म्हटलंय, त्याला येरझारा हा शब्द वापर. कारण मग सारखं सारखं पुन्हा आपण याच्यातच अडकू, मनुष्य देह मिळेल किंवा जो कुठला देह मिळेल आणि पुन्हा देह सुखातच अडकू. तर आता बघा, एक आपण रिव्ह्यू एक वेगळ्या तऱ्हेने रिव्ह्यू बघू, की आपला दशक 5 जो बघितला, की दशक मंत्रांचा म्हणजे टेक होम मेसेजेस, त्याच्यामध्ये शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये त्यांनी काय म्हटलं. देह मी वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमानी येरझारा, भोगिल्याच भोगी. हे भोगिल्याच भोगी होऊ नये म्हणून पुढे आशा धरू नये जीवित्वाची. मग आत्महत्याला का म्हटलं. आत्महत्याला अशासाठी म्हटलं की ही संधी केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. की मला हे सुख मिळत आहे, पण ती मी जाणीवपूर्वक मी नको, मला नकोय हे समजून तितिक्षा म्हणून तक्रार न करता, मी पुढच्या जन्मी मला नको असं काही मनात न आणता मी ते उपासना म्हणून मी करणं, हे केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. बघा, हे प्राणी आहेत ना, कुत्रा मांजर, ते उपासना करू शकत नाही. त्यांना उपासनेचा अधिकार नाही. देअर बॉडी देअर माइंड इज नॉट एलिजिबल. त्यांना उपासना करणं शक्य नाही. त्यांना गैरसोय होईल, पण त्यांची त्याची ती उपासना नाही. तर हे येरझारा मला करायच्या नाहीत. हा मनोनिग्रह, आपल्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे की नाही नाही नाही, या जन्मात मला कुठलीही वासना पाठीमागे ठेवायची नाही.
सगळ्या वासना, गुरुदेव कसं छान म्हणायचे, टू एक्झॉस्ट ऑल माय वासना अँड क्रिएट नो न्यू वासना, ती साधना म्हणायची. आता बघा ही गीतेमधला आपण आधार बघू. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. बघा जगामध्ये किती असंख्य लोक आहेत, त्यातले किती थोडे लोक, आता आपण दासबोध अभ्यास करायला बसलोय म्हणून दासबोध किंवा भगवद्गीता किंवा अध्यात्मामध्ये स्पिरिच्युअलिटी मध्ये आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु, त्यातला क्वचित एखादा पुरुष पाव. म्हणजे काय की प्रारब्ध फल, की प्रारब्ध फल कसं आहे बघा, की आपण मनुष्य योनी जन्माला आलो, पण आपण ज्या परिस्थितीत आता जिथे आहोत, प्रत्येक जणांनी विचार करा, रिफ्लेक्शन पॉइंट. आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो, आपण ठरवलं होतं का हो की आपण ह्या सामाजिक परिस्थितीत जन्माला येण्यासाठी आपण हे ठरवलं होतं? बघा किती तऱ्हेच्या मनुष्य योनी आहे, किती तरी आहे. आपण ह्या झोपडपट्टीमध्ये जन्माला नाही आलो, किंवा हे बालकाने काय गुन्हा केला, बालकाचं काय नशीब म्हणून ते बालक इथे जन्माला आलं. आपण, भगवंतानी आपल्याला सुस्थितीत जन्माला घातलं आणि आपली गाठ परमार्थाशी, अध्यात्माशी, दासबोधाशी पडली. हा केवढा मोठा आपलं प्रारब्ध केवढं बलवत्तर आहे, की जे शब्द समर्थांनी उच्चारले ते आज आपण उच्चारू शकतो, त्याच्यावर चर्चा करू शकतो. आणि सुदैवाने आपल्याला बघा आपले दोस्त लोक मिळाले आहेत, साधक लोक चर्चा करायला, म्हणून आपला अभ्यास नक्की 14व्या दशकापर्यंत पाळी आले. हम्म. मग आता यतताम अपि सिद्धानाम, प्रयत्न कष्ट केले की नाही. आता हे जे फोटो आहे, तो हे फाळणी जेव्हा झाली त्याच्यामध्ये बघा अनेक जण पूर्वीच्या पाकिस्तान मधनं इथे आले. आणि त्या ह्याच्यामध्ये हे उदाहरण का देतो, तर अशा अनेक कठीण परिस्थितीतनं जाऊन हम्म हे पुरुषार्थ उद्धरे त्यांनी आपल्याला जे उद्धार केला. तर बघा मागे एक भीमदशक आपला झाला, त्याच्यामध्ये एक शिकवण निरूपण समर्थांनी सांगितलं. प्रपंच करावा नेमक, मग पहावा परमार्थ विवेक, येणे करता दोन्ही लोक संतुष्ट हो. आपल्याला निस्पृह होताना आपल्या शरीराकडे हेळसांड करायची नाही. बघा त्या युवकांनी कसं उपासना म्हणून एकच आठवडा टेस्टिंग केलं, की ठीक आहे मीठ न खायचं, एकच आठवडा उपासना म्हणून. आणि बघा काही युवक असे पण आहेत, हे सेलफोन, या युवकांना सेलफोन त्यांच्याकडनं काढून घेतलाय बरं का, फक्त आठवड्यातनं 20 मिनिटं त्यांना रविवारी पालकांना फोन करायला परवानगी आहे, बाकी नाही. आणि असे पण युवक आहेत की जे हे हे मी प्रत्यक्ष बघितलेलं उदाहरण तुम्हाला देत आहे. तर ह्या फाळणी, आणि आता पशुयोनीमध्ये पण आहे प्रारब्ध. मगाशी आपण मनुष्यांची विविध योनी सांगितली, पशूंची पण आहे. पण आता हा बघा कुत्रा केवढा त्याला अवॉर्ड मिळालाय, त्याला त्याचा काही उपभोग आहे का? काय नाही, त्याला खायला मिळालं तो सुखी आहे. बाकीचे जे कुत्र्याचे जे ओनर आहेत ते सगळ्यात हॅपी आहेत बघ. कुत्र्याला काय आहे तसं. आणि बाकीचे कुत्रे काय आहेत ते कष्टात आहेत, पण त्यांना काय उपासना म्हणता येईल का? तर प्रारब्धाचं फळ दोन्हीकडे आहे. पण ह्या फाळणीमध्ये झालेल्या या लोकांमध्ये असलेल्या एक अम्मा होत्या, त्या स्वर्गीय तारा अम्मा, ह्या त्याच्यातच एक होत्या. आणि त्या 46-47 साली मुंबईत आल्या आणि मुंबईत सेटल होऊन त्यांनी त्यांच्या कष्टाने मिळवलेली त्यांनी जागा चेन्नई मिशनला दिली. आता बघा हा पुरुषार्थ त्यांच्या देणगीचं त्यांनी कष्ट करून जी देणगी दिली, त्याचं पुण्य आपण अजून पिढ्यानपिढ्या लोक गातील बघा. नाही तर मुंबईमध्ये एवढी जागा आपल्याला मिळाली अध्यात्माचं शिक्षण करायला, तर हा दोन्हीकडे आहे. तर हे आपल्याला साधणं सहज शक्य आहे. अनेक जणांचे दुवे घेणं,
अशी काही पुरुषार्थ करू की ज्याचा आपल्याला संत आपली वाहवा म्हणतील. हं? तर हे फक्त केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. बरं, आता एकच राहील. आता हे झालं. मग आता देहाभिमानी येर झारा. तर येर झारा शब्द समर्थांनी याचा आता दहाव्या ओवीचा 11व्याशी संबंध आपण करतोय, की ते म्हणले सगुणाच्या याच्यासाठी येर झारा तर बंद झाल्या पाहिजेत आणि सगुणाची आराधना केली पाहिजे. तर बघा, एका करुणाष्टक समर्थांनी लिहिली. तर असं आहे, देहाभिमान देहाभिमान आहे. तर कोणी असं आपल्याला डायरेक्टली म्हणत नाही बरं का, की मला माझ्या शरीराचा अभिमान आहे, असं डायरेक्ट आपण म्हणत नाही कोण. पण आपला देहाभिमान जो आहे, की आता या आपलं सुख आपण जे पुढे ढकलतो, की पुढच्या जन्मी किंवा पुन्हा कधीतरी मी भोगेन, पण म्हणजे देह माझा राहायला पाहिजे. हे हे कसं व्यक्त होतं, तर माझा पैसा, ज्ञान किंवा सत्ता ह्या रूपाने माझा देहाभिमान प्रकट होत असतो. तर मला निस्पृहता मिळणं म्हणजे माझी पैसा, ज्ञान आणि सत्ता यामध्ये माझी असलेली स्पृहा, किंवा टेक्निकल शब्दामध्ये शोभन बुद्धी माझी कमी झाली पाहिजे. त्याला निस्पृह होणं आहे. तर समर्थ म्हणतात बघा, नको द्रव्य दारा, नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. बघा, हे पैसा आणि ज्ञान आणि सत्ता, ज्ञानाचा पण गर्व असतो. तर म्हणले नको रे, नको मानसी ज्ञान गर्वे फुगार. मग उपाय काय सांगितला? सगुणी मज लाविरे भक्ती पंथा, रघुनायका मागणे हेची आता. असं देवाकडेच मागायचं, की मला मला मागायचं देवाकडे, पण काय, की सगुणी मज लाविरे भक्तिपंथा, ही येरझारामधनं मला सोडव. आणि हे फक्त सगुण भजनातनं शक्य आहे. आणि हे जे करुणाष्टकात म्हटलंय, की सगुणाच्या भजनानी, तेच इथे प्रेमतंतू सोडू नये सगुण मूर्ती. ही ह्या बघा, त्यांचं समासाची, त्यांच्या दासबोधाची बांधणी, शिक्षणाची, त्यांच्या उपवासा उपदेश देण्याची बांधणी किती बळकट आहे, की सगळीकडनं एकच सांगतात, की विरक्ती घडू नये, धारिष्ट चढू देऊ नये. आणि धारिष्ट समजा जरी समजा चढलं तर देवाकडेच मागा, प्रेमतंतू सोडू नये सगुण मूर्तीच. पुढे काय म्हणले? पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये, काही केल्या अपमानिता शिणू नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या. तर बघा, हे समाज एक नेतृत्वाचं आहे. आपण आपल्या घरीच असलो, मग आपल्याला घरी काही कोणी धिक्कारत नाही, आपल्याला घरी कोणी जास्ती करून आपला अपमान वगैरे सहसा नाही करत. पण समाजामध्ये जेव्हा प्रश्न येतो की नाही, तेव्हा समाजामध्ये हे सगळं येत. आता त्याचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो आणि मग आपण थांबू, की हे कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये म्हणजे काय. आता बघा, हे जे इथं मी जे गेलो होतो चिन्मय मंगलम सेंटरला हायस्कूलसाठी, तिथे इतरही अनेक जण बाकीच्या सेंटर्स मधून आले होते. तर त्यांनी आपली, मग आम्ही पालक लोक चर्चा करायचो, की कसं तुम्ही काय करता. तर त्यांच्या कॉंग्रिगेशन मध्ये ते साधक लोकांचा एक पिकनिक करतात. त्यांचे बरेच वेस्ट कोस्ट मधलं उदाहरण आहे, आता मी नाव नाही सांगत, पण त्यांच्याकडे बरेच, त्यांच्या बालविहारमध्ये 1800 फॅमिलीज आहेत त्यांच्या बालविहारमध्ये. तर ते एक पिकनिक करतात. पिकनिकसाठी एक पार्क त्यांनी रिझर्व केला. मग त्यांच्यामध्ये पुन्हा आता जे लीडर असतात, त्यांनी सांगितलं नाही नाही, आपला एवढा मोठा पार्क रिझर्व करा, त्याला इतके पैसे द्या. मग त्याच्यामध्ये आता असं आहे, की कोणी निखंदता कष्टू नये, अपमानिता धिक्कारिता, कोणी आपल्या एस्टिमेटचा धिक्कार केला नाही, हे म्हणे एवढे जण नाही येणार, सुटी आहे, अमुक आहे तमुक आहे. त्यांनी आपला एक अंदाज व्यक्त केला, की फक्त 100-200 जण येतील, का सगळे जण नाही येणार. ते म्हणले नाही नाही, आपलं कॉंग्रिगेशन मोठं आहे. तिथले लीडर सांगत होते, मला असं वाटतं म्हणे 400 जण तरी येतील.
नाही नाही म्हणे, एवढी जरूर नाही, पैसे खर्च होतात. नाही ठीक आहे. आणि काय झालं हो त्या पिकनिकला, पहिल्या 10 मिनिटातच 200 जण आले. आणि मग त्यांनी जी परमिट दिलं होतं, मग ते पार्किंग लॉट फुल झाला. आणि मग ते जास्तीचं ओपन नव्हतं. मग ते पोलीस आले. पोलीस आले म्हणले, तुमच्या इथल्या कॉंग्रिगेशनचा लीडर कोण आहे? आणि तुमचे इथे इथे म्हणे परमिट तुमचं, तुमचं पार्किंग, तुमचं कॉंग्रिगेशन इथे फक्त म्हणे 200 जणांचं परमिट तुम्ही मागितलंय इथे ही जागेचं, तुमचे आत्ताच म्हणे 300 जण झाले. मग त्यांनी सांगितलं असं असं आमचं नॉन प्रॉफिट आहे. मग त्यांनी म्हणले काय करू? तर सुदैवाने ती सुट्टीचा दिवस होता. तर तो बाकीचे सगळे जे काय म्हणायचं लोअर लेवल कर्मचारी होते ते सुट्टीवर होते 4 जुलैला. तर त्यांचा बॉस आला होता. त्याला अधिकार होता, हे मी का सांगतोय, तर त्याने ऐकलं कॉंग्रिगेशनचं काय वगैरे. म्हणलं पण म्हणे हे सगळे तुमचे शांत जण, सगळे लोक शांत बसले. त्यांना सांगितलं काही काढू नका, तुमचं अन्न बिन्न काढू नका, खेळू नका, शांत बसा. तेवढे शांत बसले. म्हणजे मी असं करतो की आमची ह्या पार्किंग आमचं जे हे आहे त्याच्यामध्ये आणखीन आतमध्ये तुम्ही जर तिथे रेसिडेन्शियल आणि त्यांची जर फूड सर्व्हिस ऑर्डर केली, त्याचं एक वेगळं सेक्शन आहे. पण म्हणे आता फूड सर्व्हिस तुम्ही ऑर्डर नाही केली, पण मी तो पार्क आजच्या वेळेसाठी तुम्हाला ओपन करून देतो. आणि तो 700ची कॅपॅसिटी असलेला त्यांनी तो एरिया आपल्याला ओपन करून दिला त्यांना. आणि 10 मिनिटामध्ये सगळेजण तिकडे गेले. तर ते नंतर विचारत होते, हे तुमचं कुठलं कॉम्प्लिकेशन आहे? की म्हणजे काही त्यांनी तक्रार नाही केली, गेले. बघा त्यातले जे लीडर आहेत तेच सांगत होते, अपमानिता शिणो नाही, निखंदिता कष्टो नाही, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या. तर म्हणे असं सगळंच मला पटलं असं नाही, त्यांचे शब्द सांगतो. पण काही म्हणे उपासना म्हणून मला सहन करणं भाग आहे. पण म्हणे त्यांनी आपल्या सद्गुरूविषयी आपल्या मनामध्ये निष्ठा दृढ. हं. आता आपण असं करू की आता ह्याच्या पुढचा जो विषय आहे तो नवीन वेगळा सुरू होतोय. आज आपण आता इथे थांबू आणि आपण पुढच्या वेळे तो विषय बघू. तर आता इथे थांबतो मी आणि मी प्रार्थना म्हणतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी आठवण देतो की ह्या दासबोध व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला जर काही मेसेज आला, तुमचं पासवर्ड काही पुन्हा उलट फोन करून काही आयडेंटिटी मागायला देऊ नका. हे स्पॅम आहे. आपल्या ग्रुपवरनं फक्त आपण दासबोधाची लिंक पाठवतो, समरी पाठवतो आणि रेकॉर्डेड त्यांनी जर केलं असेल तर ते पाठवतो. बाकी आपलं काही त्याच्यावर व्यवहार होत नाही. कधी चुकून काही विनोबा भावांचा एखादा कोणाला सगळ्यांना हवे असेल तर पीडीएफ पाठवतो. या व्यतिरिक्त फक्त साधने व्यतिरिक्त बाकी आपण काही करत नाही आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक राहा. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो आणि मग आपण प्रश्न उत्तराची चर्चा कोणाला करायची असेल तर आपण करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम तुम्हा सगळ्यांना.